दगाबाज रे ऐ दगाबाज रे दगाबाज रे दाटून येतील मनात रंग कोणता ह्यो दगाबाज रे ऐ दगाबाज रे दगाबाज रे दाटून येतील मनातल्या रंग कोणता ह्यो. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट आपण यूज केलेले आहेत ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून आपल्याला अलाइट मोशनमध्ये अशा प्रकारे इम्पोर्ट करून घ्यायचे. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. आता बीटमार्क प्रीसेट ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर इथं आपल्याला फर्स्ट स्टेप काय करायचे आहे की स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार. तर तुम्ही सेकंड नंबरला बघू शकता अशा प्रकारे मी इथं हे बॅकग्राऊंड दिलेलं आहे. आता बॅकग्राऊंड ॲड करून घेतल्यानंतर ब्लेंडिंग ऑपॅसिटीमध्ये जाऊन याची ब्लेंडिंग ऑपॅसिटी तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं कमी जास्त करू शकता. इथं आपण बघू शकता 80% ठेवलेले आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे की याची जी लेंथ आहे ती आपल्याला 11.15 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून इथं आपल्याला तो इमेज लेअर आहे तो आपल्याला अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली इथं आपण बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की तुम्हाला फर्स्ट ग्रुप, त्यानंतर सेकंड ग्रुप आणि थर्ड ग्रुप अशा प्रकारे 3 ग्रुप आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट ग्रुप क्लिक करून खालील प्लसचे नाव क्लिक करून म्हणजे आपण जो ग्रुप आहे त्याला एडिट ग्रुपवर क्लिक करून इथं आपल्याला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे. आता इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवायची आहे आणि तोच इमेज लेअर मधोमध घ्यायचा आहे. मधोमध आणल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन साईज कमी जास्त करून अशा प्रकारे इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे. आता सेट झाल्यानंतर बघू शकताय इथून आपल्याला बॅक निघून आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशा प्रकारे ग्रुप 2 लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुमचा इमेज एक ॲड करून त्याची लेंथ वाढवायची आहे आणि तोच इमेज लेअर मधोमध घेऊन इथं आपल्याला काय करायचं आहे त्याची साईज कमी जास्त करून इथं आपल्याला तो इमेज सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघून आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर ग्रुप 3लाही अशाच प्रकारे एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे. खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आणि एक इमेज कोणताही ॲड करून तो मधोमध घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे कमी जास्त करून साईज इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. आता सेट झाल्यानंतर बघू शकताय की याचं पहिलं ॲनिमेशन आहे ते आपलं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचं आहे की बघू शकता पहिलं ॲनिमेशन अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे. तर सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला 11.15 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जे बाकीचे इमेज आहेत ते इथं ॲड करून घ्यायचे. आता हे इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर अशा प्रकारे इथं इमेज ॲड केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर हे इमेज लेअर लॉंग प्रेस करण्यासाठी म्हणजे आपला इमेज आहे ती आपल्याला फुल स्क्रीन करण्यासाठी किंवा लॉंग आपण जी साईज वाढवतो त्यासाठी काय करायचं आहे की आपल्याला इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर अशाच पद्धतीने काय करायचं सर्व इमेज आहेत ते सिम्पली इथं आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशन या ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे फिल कंपोजिशन एरिया अशा प्रकारे
इथं आपल्याला क्लिक करून आपले इमेज आहे ते इथे फुल स्क्रीन करून घ्यायचे आहेत. फुल स्क्रीन झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येणार आहे. तर आता फुल स्क्रीन झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, प्रत्येक इमेज लेअर लॉंग प्रेस करून इथं आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक इमेज लेअर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे या 3 लेअरच्या खाली घेऊन यायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे 3 लेअरच्या खाली घेऊन आल्यानंतर याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे प्रत्येक लेअर आहे ती काय करायची आपल्याला या 3 लेअरच्या खाली घेऊन यायचे, म्हणजे जे आपल्या इमेजवरती ते 3 लेअर म्हणजे आपले PNG दिसून येतील. तर अशा प्रकारे बघू शकताय की आपण त्या 3 लेअर अशा प्रकारे आणलेल्या आहेत, तुम्हाला वरती अशा प्रकारे दिसून आहेत. तर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथून आपल्याला बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो एक इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. आता कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं आहे, 11.15 यापासून चालू होणाऱ्या बीटमार्कला तो आपल्याला पेस्ट करायचा आहे आणि त्यानंतर इथून पासून चालू होणाऱ्या प्रत्येक लेअरला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे, म्हणजे याचं कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला युनिक असं दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकताय प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट लागलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, प्रत्येकदा 11.15 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे जो बटरफ्लाय व्हिडिओ आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता याची जी लेंथ आहे तुम्हाला कुठपर्यंत पुरलेली आहे तिथपर्यंत तो लेअर सिलेक्ट करायचा आहे. इथून आपल्याला तो व्हिडिओ परत कॉपी करून इथेच आपल्याला पेस्ट करायचा आहे आणि जिथपर्यंत हवा आहे तिथपर्यंत ठेवून उरलेला भाग आहे तो डिलीट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की जो व्हिडिओ आपण ॲड केला तो सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे, म्हणजे तुम्हाला स्क्रीन इफेक्ट अशा प्रकारे दिसून येणार आहे. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आणि जो सेकंड नंबरचा व्हिडिओ ॲड केलेला तोही आपल्याला लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचा आहे. आता बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, वरती आरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.